तमिळनाडूतील एका मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात जो महाभियोग आलेला होता त्याच्यावरती इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या होत्या आणि त्यात तुमची सही आहे. तुमच्या सहीवरून आता प्रश्न उपस्थित करतात खास करून भारतीय जनता पार्टीचे नेते. पहिली गोष्ट आहे, बरं झालं तुम्ही म्हणाल महाविकास आघाडीच्या सगळ्यांची सही आहे, इंडिया आघाडीची, त्यामुळे मी त्याच्यावर सही केली, हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट, तो जो महाअभियोग आहे तो कशासाठी हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. मुळात तिथला जो तुम्हाला कल्पना आहे का, मुंबईमध्ये अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेत. आता तुम्ही काय म्हणाल याच्यावर मला उत्तर द्या, पहिलं तुमच्याचकडनं पाहिजे, हिंमत करून दाखवा बरं का. हा, आणि मग असे प्रवक्ते जेव्हा तिथे जाऊन बसणार आहेत तेव्हा ते न्याय कसा देणार हा प्रश्न येतो. आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केस सुप्रीम कोर्टात दाखल आहे. पळालेले लोक, पाठी सुरा खुपसून गेलेल्या लोकांबद्दल आजही संविधानामधल्या आर्टिकल 10व्या जी तरतूद आहे, नियम, त्या तरतुदीनुसार आजही त्यांच्याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्ट देत नाही. तेव्हा काय म्हणायला पाहिजे आपण त्यांना. न्यायाला विलंब होतो तेव्हा न्याय नाकारला जातो असं म्हटलं जातं. असाच प्रकार तिथं सुरू आहे. आणि एक ग्रस्त आहेत जे स्वामीनाथन नावाचे माननीय न्यायाधीश आहेत, ते न्यायाधीश सातत्यानं पार्शालिटी करतात. असं त्यांचा इम्पार्शियल नाही, संविधानाचा सन्मान करत नाही आणि एका विशिष्ट विचारधारेला धरूनच निर्णय दिले जातात. एका विशिष्ट वर्गाला धरून ते त्यांचं फेवरिझम सुरू असतं त्यांना. आणि अशा प्रकारचा तो तरतूद आहे, त्या वागणं त्यांचं आहे. म्हणून त्या तामिळनाडूच्या पक्षानं, सरकारनं त्यांच्याविरुद्ध इम्पिचमेंट आणली. त्या संबंध इम्पिचमेंट नोटीस मध्ये कुठेही धर्माचा एक शब्द जरी दिसला, नोटीस माझ्या हातात आहे, नोटीस आहे, त्याला दिलेले रेफरन्सेस पुन्हा माझ्याकडे सगळे आहेत, त्यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. आणि या नोटीसमध्ये त्यांच्या ते कसे वागतात याचं, नोटीस ऑफ इम्पिचमेंट मोशन, ते कसे वागतात याचा संदर्भ, संपूर्ण संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा एक लक्षात घेतलं म्हणजे असा अर्धवट राव आहेत. आणि अर्धवट मुद्दाम आहे, अर्धवट शाणे जास्त, ते ठरवून करतात की देशद्वेष पसरायला कुठली संधी मिळाली का पसरवा. त्यांना आता तामिळनाडूत घुसता येत नाहीये. मग तामिळनाडूत घुसण्यासाठी काय, तर एक आपला वकील जज बसवून टाका, एक आपला वकील बसवा, तो गेला का कोणाला जामीन देऊन टाकायचा. म्हणजे एका गुन्ह्यामध्ये जामीन देऊ नका, सरकारचा वकील सांगतोय, त्याला देऊन टाकला तिने जामीन त्याने. असं आहे, मदुराईच्या मंदिरात त्यांनी दीपस्तंभ लावण्याचा निर्णय दिलेला होता आणि त्या अनुषंगाने तो महाभियोग म्हणून तो असं नाही, त्याच्यात असे अनेक निर्णय येतात. म्हणून मी म्हणालो तो निर्णय मला माहिती नाही, पण त्याच्यात जे निर्णय दिलेत त्यांनी, मी वाचले सगळं ते, त्याच्यात सातत्यानं ते केलेलं आहे. आता तो जो सुद्धा आहे ना, खरं तर गंमत अशी आहे, बेंचने दिलेला निर्णय सिंगल बेंच नाही फिरवू शकत. ओके, मान्य आहे का तुम्हाला? पहिलं सांगा, डबल बेंचने दिला निर्णय सिंगल बेंच फिरू शकतो का? नाही, 3 बेंच फिरवला का? बस सिंगल बेंच आहे ना स्वामीनाथन सिंगल बेंच आहे. डबल बेंचने दिलेला निर्णय स्वामीनाथन फिरवतो. मग त्याच्याविरुद्ध इम्पिचमेंट आणायची का? म्हणून त्यांनी इम्पिचमेंट आणलेली आहे. आता राहिला हा मुद्दा, तुम्ही जे काय बोलताय, मुळात त्या मुद्द्याशी काही त्याच्यावर त्यांना इथे धुडगूस घालायचा होता, त्यांना तिथे दंगा घडवायचा आहे आणि घुसायचंय. हे असंच करत असतात ना, हिंदू मुस्लिम. कालचं निशिकांत दुबेचं भाषण आहे का, SIवरचं भाषण आहे ना, त्याच्यात त्यांनी मुसलमानचं किती वेळ म्हटलं. अरे बाबा, एवढा तुम्हाला हिंदुस्थान हवाय, अखंड हिंदुस्थान आहे ना, आम्हाला करून दाखवा ना. आणा पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, पूर्व बंगाल, करा एक पूर्ण अखंड हिंदुस्थान. कोणी रोखले तुम्हाला? करा. रोखलं का तुम्हाला? लोकांच्या नावानं खडे पडत राहणं, नेहरूंच्या नावानं. काल ते वंदे मातरम सुद्धा इतकं वाईट वाटतं ना कधीतरी विचार केला का देशाची त्यावेळची परिस्थिती काय होती. बरं, निर्णय त्यांनी सगळ्यांनी मिळून घेतला ना, त्याच्यात वल्लभभाई पटेल पण आहेत ना, का बरं? मग ते कसं टाळता बरोबर? मग नेहरू करून टार्गेट करायचं, हा जो काही प्रकार आहे ना, हा अतिशय म्हणजे विद्वेषच पसरणारा. आज रविशंकरांनी शब्द वापरला, विरोध आणि विद्वेष, यात फरक असला पाहिजे. आमचं इथेच म्हणण्याचं आहे, विरोध आणि विद्वेषात फरक आहे. तुम्ही विद्वेषच पसरवताय आणि तोच विद्वेष त्यांना तामिळनाडूत पसरवायचा आहे. सावंत साहेब, त्या निर्णयावर ना विचारसरणीची भाष्य करता, तुमच्या पक्षाची हिंदुत्वाची विचारसरणी आहे. ज्या ठिकाणी दिवा लावण्यास सांगितला होता ते एका मंदिरासमोर आहे, म्हणून तर तुम्हाला चॅलेंज देतो, आव्हान आहे माझं. मी येतो तुमच्यावर, त्या मंदिरासमोर मी पण तुमच्यावर दिवा लावतो.
बघूया कोण विरोध करतो दिव्याला. खोट्या बातम्या पसरवू नका आणि अर्धवट माहितीवर करू नका. संतोष यांनी म्हणूनच ट्विट केलंय. सांगतो, अर्धवट माहितीवर बोलू नका. एकतर मी तामिळनाडूत 1.5-2 वर्ष राहिलेला माणूस आहे. ते कार्तिकाची पूजा करतात, कार्तिकेयाची. आपण गणपतीची करतो. दोघे भाऊ आहेत आणि मुरुगन हा त्यांचा एक देव आहे. ते कार्तिकेय दीपम म्हणून एक उत्सव असतो, जसं आपल्याकडे उत्सव असतात तसे. त्या उत्सवाला सगळ्या मंदिरांना दिवे लावले जातात. प्रचंड अखंड तामिळनाडूत लावले. ते दिव्यावर नाही झालं. यांना दिवा दर्ग्यात लावायचा आहे, कळलं का? नाही सर, ते एक पिल्लर आहे. पिलर म्हणजे काय आहे? तू गेलीस का पाहायला? ऐकल्यावर बोलायचं नाही. तुम्ही वाट लावता अख्ख्या देशाची. जाऊन पिलर दाखवा आणि तो पिलर काय ते बघा. डिव्हिजन असते ना, इथे बागे बाहेर दगड लावलाय. तो दगड म्हणजे मंदिर आहे का ते? नाही ना. त्या दगडाला, तो दगड त्या दर्गा आणि ह्याच्यामधलं विभाजन आहे. त्या दगडावर दिवा लावायचा आहे आणि दर्ग्यात पण दिवा लावायचा आहे. आणि म्हणून ते मुद्दामून आंदोलन. मंदिरात दिवा लावले तर कोणी मंदिराला दिवा लावू नको म्हणे. यांना तिथे येऊन दुर्गुस घालायचंय. आणि दर्ग्यामध्ये हिंदूच्या बाजूला दर्गा आहे, आपल्या अनेक मंदिरांच्या बाजूला दर्गा असतो. आपण आजही आचारसंहिता पाळतो. तुम्ही पाहत असाल भाषणांमध्ये सुद्धा उभे राहताना अजानाला तर सगळ्या कुठल्याही पक्षाची सभा असतो, गप्प राहतो ना, कारण एक आदरभाव व्यक्त करतो. देशाने संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करणं आणि आदरही राखायला सांगितलंय. आमचं हिंदुत्व हे पहिलं लक्षात घ्या, राष्ट्रीयत्व आहे. बरं, मुंह में राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. तुमचं हिंदुत्व आहे ना, ते द्वेषमूलक आहे. आमचं हिंदुत्व सगळ्यांना जगवणं. बाळासाहेब ठाकरे एक यांनी तुम्हाला मिनिट. जाब विचारला. बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितले. 1000 वेळा दाखवेन तुम्हाला मी, 1000 बाईट दाखवेन बाळासाहेबांच्या. उगीच बाळासाहेबांच्या एकाच्या वंदनीय शिवसेनाबद्दल नाव घेऊन आहे ना, अर्धवट ज्ञान पाजळू नका सगळ्यांनी. मला संताप येतोय सगळ्या गोष्टीचा. म्हणून सांगतो, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व काय होतं ना, ते समजून घ्यायला तयार राहा. पहिले तयार राहा. त्यांनी यांना कमळी किती वेळा बोलले ना, यांना किती नागवं केलं किती वेळा, ते बघायचंय का? भाजपला किती वेळा कमळी बोललेत ते दाखवू का? ही कमळी डोळे मारते परक्यांना, ही कमळी दुसऱ्याला डोळा मारते, दाखवू का तुम्हाला? हे वंदनीय शिवसेना प्रमुख बोललेत ना, का मी नाही बोललो ना? ते सोयीस्कर अर्ध वाक्य घेऊ नका, संदर्भ घ्या आणि बोला. आणि म्हणून सांगतो, शिवसेना प्रमुखांचंच हिंदुत्व आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत. त्या हिंदुत्वाचं एक ते राष्ट्रीयत्व आहे. म्हणजे ती जशी आमची शरीफ जी मुलगी काय आता नवाज सिंदूरच्या लढाईमध्ये आपली जी कुरेशी म्हणून मुलगी होती ऑफिसर, हा, तिला काय म्हणाले हे लोक? तेव्हा का नाही तुमची सगळ्या जीव पाजळत रे सगळे चॅनलवाले, तेव्हा का गप्पा होतात रे? पाकिस्तानची बहीण आहे ती. हा, देशासाठी उभी राहिलेली मुलगी होती ना ती. हे आमचं हिंदुत्व आहे, ते आमचं हिंदुत्व आहे. ती मुसलमान असली तरी ती आमची बहीण आहे. आमच्या भारतासाठी, देशासाठी प्राण करणारा, तो कुठल्याही जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा, जो या हिंदुस्थानावर प्रेम करतो आणि या मातीसाठी प्राण अर्पण, तो आमचा. हे आमचं हिंदुत्व. ब्लेम गेम एका ठिकाणी तुम्ही सांगतायत की तो पिल्लर सारखा एक स्टोन आहे. तुमचं नेमकं काय त्याच्यात पोर्ट्रेयल आहे? तुम्ही पण मला त्याच्यात पडायचंच नाही. माझं म्हणणं नाही, मला अंडरस्टँडिंग पण नको, नॉन अंडरस्टँडिंग पण नको. मला एवढंच कळतंय की एक न्यायाधीश, जो आम्हाला न्याय मिळत नाही, आम्ही न्यायालयात पाहतोय ना काय न्यायालय कशी वागतायत ती. जो न्यायाधीश अशा पद्धती, ते गंगोपाध्याय नावाचे बंगालमधले न्यायाधीश राजीनामा देतात, दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी जॉईन करतात, तिसऱ्या वर्षी निवडणुकीचा उमेदवार होतो आणि मग लोकसभेत येऊन बसतात. तो माणूस त्या जागेवर बसल्यानंतर काय केलं असेल त्यांनी? फेवर केलं असेल म्हणूनच तिकीट दिलं ना, न्याय दिला असेल का त्यांनी? त्या न्यायाची अपेक्षा आहे. इम्पीचमेंट ही न्यायाची अपेक्षा आहे. संविधानाचा सन्मान करा, इम्पार्शियलिटी करू नका. इम्पार्शियल राहा, पार्शियलिटी करू नका. पार्शियलिटी करता आयडिओलॉजी तुमची तुमच्याकडे ठेवा. तुमची आयडिओलॉजी, त्याचा प्रभाव तुमच्या न्याय प्रक्रियेत होता कामा नाही, हे त्याचा अर्थ आहे. मी असे हिंदू, मी गणपती पुजतो घरी, पुजला ना गणपती. मग आरतीला कोण गेलं गणपतीच्या? नाही का लक्षात? ती आरती नाही पेटली, न्यायाला ही चूड लागली. ती चूड लागली ना न्यायाला, ती चूडच लागते, लक्षात घ्या. तुम्ही नवी दिल्ली आणि दोन रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची असं आहे ना. 377 जो आहे नियमामध्ये मी एक घेतलंय की 350 वर्ष झाली तेग बहादूर ज्यांनी आपलं गुरु तेग बहादूरने आपलं प्राणदान केलं, त्याचा शहीद दिन 350वा शहीद दिन झाला परवा. त्याचं औचित्य साधून मी नियम 377 मध्ये अशी मागणी केली की दिल्लीच्या जवळ होतं त्यांची जी हत्या झाली, दिल्ली स्टेशनला, रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान करा, त्यांना आदरांजली वाहत त्याच्यात झाली.